श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं भक्तिमय वातावरणामध्ये पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालंय। आज या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये पोहोचतील। काल पिंपरी चिंचवडमधल्या आकुर्डीच्या मुक्कामानंतर तुकोबारायांची पालखी ही पुण्याच्या दिशेने निघाली आहे, तर ज्ञानोबारायांची पालखी आळंदीमधून पुण्याच्या दिशेने रवाना झाली आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, ज्ञानोबांची पालखी आता पुढच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे, मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे। विठुरायाचा गजर होताना दिसतोय, काय नेमकं वातावरण? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर भक्तिमय वातावरणामध्ये ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने खरं तर मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळतात। संत ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे ती पहिला विसावा करून आता दुसऱ्या विसाव्याला पोहोचलेली आहे, तर संत तुकारामांची जी पालखी आहे ती आता विसाव्यावरती पोहोचल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। वारकरी हे खरं तर भक्तिभावाच्या वातावरणामध्ये पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं यामध्ये जर आपण पाहिलं तर दरवर्षी जी वारकऱ्यांची संख्या आहे त्याच्या दुप्पट संख्या खरं तर यावर्षी दिसून येते। मोठ्या भक्तिभावाने जे वारकरी आहेत ते या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। दुसरी गोष्ट महत्त्वाची जर आपण पाहिली तर आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मुक्काम हे पुणे शहरात असणार आहे। पुणे शहरातील संगमवाडी या परिसरामध्ये खरं तर दोनही पालख्या एकत्र येतील आणि तिथून पुढे खरं तर पुणे शहरात संपूर्णपणे भक्तीचा महासागर लोटल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळणार आहे। अगदी तुषार, आपण माऊलींच्या पालखीचे अपडेट्स तुमच्याकडून घेत होतो। आता थेट जाऊयात, सुजित काळंगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आकुर्डीमधून। सुजित, तिथल्या पालख्यांची काय अपडेट्स आहेत? तुकोबांची पालखी आता पुढच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसतेय, आजचा मुक्काम कुठे असेल? यामिनी जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी आता आकुर्डीतून निघून दापुडीमध्ये आलेली आहे। दापुडीमध्ये या ठिकाणी माऊलींच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीतल्या पादुका एका बाजूला भाविकांच्या वारकऱ्यांच्या दर्शनासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि वारकऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी दर्शन मिळावं यासाठी प्रचंड मोठी गर्दी केलेली आहे। या ठिकाणी मला सांगायला आवडेल की बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचं सुद्धा दर्शनासाठी आगमन झालेलं आहे। त्या काही पावलं चालणार आहेत अशी माहिती सुद्धा या ठिकाणी मिळत आहे। दापुडीच्या या चौकामध्ये सगळे भाविक या ठिकाणी एकत्र आलेत। आज रविवार आपण बघतोय वारकऱ्यांचा हा मेळा जमलेला बघायला मिळतो आहे आणि पालख्या मजल दरमजल करत पुढच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघांचे।